या संसदेच्या अधिवेशनामध्ये कदाचित काही मंडळींवरती महाभियोगाची कारवाई होणार होती असे सुतोवाच येत होते। त्याच वेळी माननीय देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेबांनी राजीनामा दिला आणि ते कुठे आहेत आता हाही प्रश्न सगळ्याच जनतेला पडलेला आहे। ते कुठे आहेत याचे उत्तर भारतीय जनता पार्टीच देऊ शकेल, त्याचे उत्तर त्याच पदाधिकाऱ्यांनी द्यावे। परंतु धनखड साहेब हे सुखरूप असावेत अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा आहे। मी पुणे शहराचा अध्यक्ष आहे, त्यामुळे नॅशनल पॉलिटिक्सवर मला बोलण्याचा माझा तो प्रांत नाही, परंतु तरी धनखड साहेब हे सुरक्षित जिथे असतील तिथे सुरक्षित असावे असं कार्यकर्ता म्हणून मी राहुल गांधी वोट चोरी म्हणतात, परंतु मुद्दा चोरी झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा चोरी झालेला आहे। वोट चोरी होती हा मुद्दा त्यांनी चोरलेला आहे स्पष्टपणे। हे ते मान्य करतील का? त्यावर तुमचं काय उत्तर आहे? त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? वोट चोरीचाच नाही, असे अनेक मुद्दे आहेत। आम्ही जेव्हा जनतेसाठी वेगवेगळे मुद्दे मांडतो ते मुद्दे सुद्धा काँग्रेसने अनेक चोरलेले आहेत। स्वतःचे मुद्दे सुद्धा काँग्रेस कधी तयार करू शकत नाही। अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही केलेले मुद्दे, वंचित बहुजन आघाडीचे मुद्दे काँग्रेसने अनेक चोरलेले आहे, हा आम्हाला अनुभव आहे। त्यामुळे हा वोट चोरीचा सुद्धा मुद्दा हा बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले मांडलेला, काँग्रेसने तो चोरलेला आहे। काँग्रेसने स्वतःचे काही मुद्दे मांडून जनतेसमोर जावं हे सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन यात्रा काढता। इलेक्शनच्या वेळी मात्र भारतीय जनता पार्टीला तुम्ही कसं मदत होईल अशा पद्धतीने वागता हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे याच्यावर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे लोक कमंडल सोबत असलेली मंडळी आता ओबीसी साठी आरक्षण यात्रा काढते, हे अत्यंत त्यांचं खोटारडेपणा हा महाराष्ट्रातून सिद्ध करते। सांची चहा संपर्क 9130061066 9923191916। Like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आलेलो आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे या आंदोलनाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होता। या ठिकाणी ॲडव्होकेट अरविंदजी तायडे जे पुणे शहर अध्यक्ष आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या आंदोलनाबद्दल काय सांगाल, कशा प्रकारे आंदोलन पार पडलेले आणि तुम्ही कृती समितीचे पण सदस्य आहात, त्यामुळे या आंदोलनाचं प्रत्येक टप्प्यामध्ये तुमचा सहभाग आहे, काय सांगाल? मंगळवार पेठ पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या बाजूला असलेली 8900 चौरस मीटर जागा, जी जागा सुरुवातीला पीडब्ल्यूडीच्या मालकीची होती, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीने MSRDC ला ती भाड्याने दिली आणि MSRDC ला दिलेली जागा MSRDC ने नंतर NG व्हेंचर्स या बिल्डरला, खासगी बिल्डरला ती जागा दिली। अशा पद्धतीने याच्यामध्ये जी अनियमितता झाली होती त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल की 20 जुलै 2000 साली पुणे महानगरपालिकेच्या मुख्य ठराव क्रमांक 103 द्वारे या जागेची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक या ठिकाणी व्हावं अशी मागणी होती आणि तेव्हापासून हा लढा सगळे पुणेकर हे लढत होते। आपण पाहिलं असेल 7 फेब्रुवारी 2025 रोजी आपण पुणे शहरातील, पुणे जिल्ह्यातील, पिंपरी चिंचवड शहरातील तमाम आंबेडकरवादी, संविधानवादी, आंबेडकर अनुयायांनी इथं एक आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर आज ठिय्या आंदोलनाची जेव्हा 15 दिवसापूर्वी घोषणा केली, वेगवेगळ्या शहरामध्ये शेकडो प्लस मिटिंगा घेण्यात आल्या आणि जनतेचा रेटा बघून या ठिकाणी हजारो जनता येणार अशी पोलीस प्रशासनाला जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा पोलीस प्रशासनाने ही माहिती जेव्हा इथल्या मुख्यमंत्री महोदयांना सांगितली, तेव्हा मागील 2 दिवसापूर्वी MSRDC ने खासगी बिल्डरला जे काही काम दिलं होतं त्या कामाला स्थगिती दिली असं पत्र आलं। तरीही जे काही ठिय्या आंदोलन आहे ते ठिय्या आंदोलन आपण आधीच पुकारलेलं होतं, कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन होतं। या कृती समितीच्या मध्ये पुणे शहरातील सगळेच पक्ष असतील, सगळ्या संघटना असतील, शहरातील 250 बुद्ध विहार असतील, या पुणे शहरातील मुस्लिम समाज असेल, मातंग समाज असेल, मेहतर समाज असेल, वाल्मिक समाज असेल, सगळ्या समाजाने पाठिंबा दिला होता
तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून तर 4-4:30 वाजेपर्यंत लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी आला होता. म्हणून आज रोजी त्या बिल्डरला, खासगी बिल्डरला दिलेली काम जे होतं त्या कामाला स्थगिती मिळाली. यामधला एक टप्पा आंबेडकर अनुयायांनी पूर्ण केला. परंतु आजचं जरी आंदोलन या ठिकाणी संपन्न झालं असेल, जोपर्यंत ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला मिळत नाही, तोपर्यंत हा लढा या ठिकाणी आम्ही थांबू देणार नाही. हा लढा असाच चालू राहील. आजच्या लढ्यातून मुख्यमंत्री महोदयांना एकच इशारा आम्ही देण्यात येतोय की जोपर्यंत आपण ही जागा स्मारकाला देत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही. आजचं आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने, बुद्धांनी सांगितलं की रक्ताची एकही क्रांती न होता आंदोलन झालं पाहिजे, रक्ताचा एकही थेंब न सांडता आंदोलन झालं पाहिजे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन संपन्न झालं. पुणेकर जनतेने या ठिकाणी कृती समितीला सहकार्य केलं. मी या सगळ्या समितीच्या वतीने सर्व पुणेकरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने तुम्ही आलात, आपल्या माध्यमातून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916. की दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी वोट चोरी बद्दल खूप मोठं जन आंदोलन पुकारलेलं होतं, परंतु तत्पूर्वी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वोट चोरी म्हणजेच ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान चोरी होते हे सांगितलं गेलं होतं. त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी 76 लाखाची जे काही मतदान झालेलं आहे, बोगस मतदान झालंय, त्याबद्दल पण त्यांनी कोर्टामध्ये संघर्ष करत आहे. तर हा जो वोट चोरीचा मुद्दा आहे, जो राहुल गांधींनी संपूर्ण देशामध्ये चालवला आहे, तर तो मुद्दा आधीच बाळासाहेबांनी ईव्हीएमच्या माध्यमातून चाललेला आहे. तो वोट चोरी झालेली आहे तर ठीक आहे, परंतु या मुद्द्याची चोरी बाळासाहेब आंबेडकरांकडून राहुल गांधीकडे गेली आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? मागील 6 ते 7 महिन्यांपासून विधानसभेच्या निवडणुका जशा संपल्या त्याच्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीचा अभ्यास केला आणि चेतन अहिरेची जी केस आहे मुंबई हायकोर्टामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः कोट घालून त्या ठिकाणी ती केस लढले. संध्याकाळी 5:30 वाजल्याच्या नंतर जे काही 76 लाख मतदान झालं, ते 76 लाख मतदान होत असताना कोणत्या बूथवर किती मतदान झालं, कोणत्या बूथवर मतदान प्रक्रियेमध्ये एक प्रोसेस आहे की संध्याकाळी 5:30 वाजल्याच्या नंतर जे काही मतदार असतात, शेवटच्या व्यक्तीला 1 क्रमांक द्यायचा असतो आणि शेवटून 1 देऊन पहिल्यापर्यंत टोकन वाटावं लागतं. टोकन हे रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये, पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये तरतूद आहे. कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा आम्ही ती माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अशी माहिती दिली, अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही की कुठल्या मतदारसंघावर, कुठल्या बूथवर किती टोकन वाटले हे माहिती नाहीये. परंतु 76 लाख मतदान ते सांगतात झालं. म्हणून आमचं सांगणं होतं, माझ्यासारख्या वकिली पेशातल्या वकिलाला सुद्धा संधी मिळाली. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुंबई हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं, मी सुद्धा त्या 3.5 तास आर्ग्युमेंटचा मी साक्षीदार होतो. माझ्यासारखा वकील बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आर्ग्युमेंट केलं त्यावेळी मात्र या ठिकाणच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे कुठलेही पुरावे त्यांना देता आले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 76 लाख मतदान झालं, पण कोणत्या बूथवर किती टोकन दिलं, सीसीटीव्ही फुटेज मात्र दिलेलं नाही आहेत. ही निवडणूक आयोगाची चोरी बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले पकडलेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी पकडलेली चोरी ही कोर्टाच्या माध्यमातून लढावी लागेल. कोर्टाच्या माध्यमातून लढा, अशा प्रकारचं पत्र बाळासाहेब आंबेडकरांनी या इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पहिले सुद्धा दिलं. आणि ठीक आहे, तुम्ही हायकोर्टामध्ये आमच्या सोबत आले नाही, परंतु किमान दिल्ली इथल्या सुप्रीम कोर्टामध्ये मग आता जे अपील केलं त्या अपीलाच्या वेळी सुद्धा तुम्ही ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत सुप्रीम कोर्टामध्ये तरी आलं पाहिजे, असंही पत्र बाळासाहेबांनी आता खरगे साहेबांना दिलेलं आहे. म्हणून काँग्रेसला सुद्धा आमचं आव्हान आहे की ही लढाई जर लढायची असेल, रस्त्यावर तर लढाई तुम्ही लढता, पण रस्त्यावर लढाई लढून आपल्याला काही मिळणार नाही. ती लढाई आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून लढावी लागेल. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे काही चोरी 76 लाख मतांची झालेली आहे ही आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून उघडकीस करावं लागेल. जनतेचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत काँग्रेसने
सुप्रीम कोर्टामध्ये आलं पाहिजे असं तुमच्या माध्यमातून मी काँग्रेसला आवाहन करेन. प्रश्न असा आहे की राहुल गांधी वोट चोरी म्हणतात, परंतु मुद्दा चोरी झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा चोरी झालेला आहे. वोट चोरी होती हा मुद्दा त्यांनी चोरलेला आहे स्पष्टपणे. हे ते मान्य करतील का? त्यावर तुमचं काय उत्तर आहे? त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? वोट चोरीचाच नाही, असे अनेक मुद्दे आहेत. आम्ही जेव्हा जनतेसाठी वेगवेगळे मुद्दे मांडतो ते मुद्दे सुद्धा काँग्रेसने अनेक चोरलेले आहेत. स्वतःचे मुद्दे सुद्धा काँग्रेस कधी तयार करू शकत नाही. अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही केलेले मुद्दे, वंचित बहुजन आघाडीचे मुद्दे काँग्रेसने अनेक चोरलेले आहे. हा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे हा वोट चोरीचा सुद्धा मुद्दा हा बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले मांडलेला, काँग्रेसने तो चोरलेला आहे. काँग्रेसने स्वतःचे काही मुद्दे मांडून जनतेसमोर जावं हे सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय. मान्य शरद पवार यांनी जे 100 दिवसाची ओबीसी यात्रा काढलेली आहे यावर पक्षाची भूमिका काय आहे? आपली प्रतिक्रिया काय आहे? आपणा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः इंदिरा साहनी कोर्टात जेव्हा ही केस सुरू होती तेव्हा बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्याच ठिकाणी ओबीसी साठी लढलेले आहेत. तुम्ही ज्यांचे नावं घेताय महाराष्ट्राला माहित आहे की ज्यावेळी अशा प्रकारे ओबीसीवर अन्याय अत्याचार होत होता, ओबीसीला आरक्षण मिळत होतं, त्यावेळी हे नेते कुठे होते हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. तुम्ही आता कितीही बनवाबनवी केली, जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा किती बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता ही सुद्धा आहे. ओबीसी साठी कोण लढलं या ठिकाणी, कमंडल सोबत कोण होतं, मंडल आयोगासोबत कोण होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. आज बोलण्याचा तो प्लॅटफॉर्म नाहीये, परंतु तरी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी सांगतो की ज्यांनी हे काही यात्रा सुरू केलेली आहे ते काही यात्रा जनतेच्या फायद्यासाठी नाहीये. इलेक्शन आल्याच्या नंतर तुम्ही अशा यात्रा काढता, इलेक्शनच्या वेळी मात्र भारतीय जनता पार्टीला तुम्ही कसं मदत होईल अशा पद्धतीने वागता, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे याच्यावर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे लोक कमंडल सोबत असलेली मंडळी आता ओबीसी साठी आरक्षण यात्रा काढते, हे अत्यंत त्यांचं खोटारडेपणा हा महाराष्ट्रातून जनता सिद्ध करते. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय जो की खूपच महत्वाचा आहे. जे निवडणूक आयोगाचे राजू आहेत जे अधिकारी ते या ठिकाणी भारतातून सध्या गायब झालेले आहेत. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती धनखड, जगदीश धनखड हे सुद्धा ऑपरेशन सिंदूरची जी चर्चा झाली संसदेमध्ये त्या चर्चेनंतर गेले 15 दिवस ते सुद्धा नाहीसे झालेले, गायब झालेले आहेत, त्यांचा पत्ता नाहीये. तर आपण बघितलं की मागेही अनेक जण जर का सरकारच्या विरोधात बोलले असतील ते सुद्धा या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत, गायब झालेले आहेत. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ही घटना फारच गंभीर आहे. या संसदेच्या अधिवेशनामध्ये कदाचित काही मंडळींवरती महाभियोगाची कारवाई होणार होती असे सुतोवाच येत होते. त्याच वेळी माननीय देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेबांनी राजीनामा दिला आणि ते कुठे आहेत आता हाही प्रश्न सगळ्याच जनतेला पडलेला आहे. ते कुठे आहेत याचे उत्तर भारतीय जनता पार्टीच देऊ शकेल, त्याचे उत्तर त्याच पदाधिकाऱ्यांनी द्यावे. परंतु धनखड साहेब हे सुखरूप असावेत अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा आहे. मी पुणे शहराचा अध्यक्ष आहे, त्यामुळे नॅशनल पॉलिटिक्सवर मला बोलण्याचा माझा तो प्रांत नाही, परंतु तरी धनखड साहेब हे सुरक्षित जिथे असतील तिथे सुरक्षित असावे असं कार्यकर्ता म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो. धनखड साहेब हे सुरक्षित असावेत असं या ठिकाणी बोललं जात आहे. या भारतातील लोकशाहीमध्ये जर असे गंभीर प्रसंग येत असेल तर ही लोकशाहीला एक खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय. मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. घोषणा देतो. वंचित बहुजन आघाडीचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जागा आमच्या हक्काची, ऐकण्याच्या बापाची, जागा आमच्या हक्काची, ऐकण्याच्या बापाची. भारतीय संविधान, भारतीय संविधानाचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो. एक नंबर मोठे मोठे प्रश्न घेतले आणि मुद्द्याला